देशातील राजकारणात आणि समाज माध्यमांच्या दुनियेत मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अवघ्या काही दिवसांत एका नव्या नावाने पूर्ण इंटरनेट हादरून टाकला आहे आणि त्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी. मित्रांनो, जिथे मोठमोठ्या राजकीय पक्षांना वर्षानुवर्षे मेहनत करून लोकांचा पाठिंबा मिळतो, तिथे या नव्या पक्षाने अवघ्या 4 दिवसांत तब्बल 2,10,00,000 लोकांना आपल्या बाजूने उभं केल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे समाज माध्यमावरील लोकप्रियतेमध्ये या पक्षाने भारतीय जनता पक्षाला सुद्धा मागे टाकल्याची चर्चा सध्या देशभर रंगली आहे. तरुणांमधील बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटीचे आरोप आणि व्यवस्थेविरोधातील वाढता संताप, या सगळ्या मुद्द्यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात या चळवळीशी जोडले जात असल्याचं दिसत आहे. कॉकरोच हा शब्द ऐकताच लोकांना एक असा जीव आठवतो, याला किती संपवण्याचा प्रयत्न केला तरी तो पुन्हा जिवंत राहतो. आणि हा संदेश घेऊन ही चळवळ समाज माध्यमावर वेगाने वाढत आहे. मीम्स, लहान व्हिडिओ, व्यवस्थेवर उपरोधिक टीका आणि तरुणांच्या भावना व्यक्त करणारे संदेश, यामुळे ही चळवळ काही तासांतच प्रचंड वेगाने पसरली. दरम्यान या चळवळी मागे नेमकं कोण आहे? या मागे राजकीय डाव आहे का, या फक्त तरुणांचा संताप आहे? याबाबत आता देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर एकीकडे लाखो तरुण आम्ही हार मानणार नाही असा संदेश देत आहेत, तर दुसरीकडे ही चळवळ भविष्यात आणखी मोठं रूप घेणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर देशभरात सध्या प्रचंड चर्चेत असलेली चळवळ कॉकरोच जनता पार्टी अवघ्या काही दिवसातच समाज माध्यमावर या नावाने मोठी खळबळ उडवली. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या चळवळीचा संस्थापक कोण? या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक म्हणून अभिजित दिपके यांचे नाव चर्चेत आहे. अभिजित दिपके हे सामान्य माध्यम, रणनीती आणि डिजिटल कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी जी संकल्पना नेम आणि उपरोक्त शैलीतून सुरू केल्याची माहिती काही व्रतांमध्ये समोर आली होती. मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे कोणतीही अधिकृत नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही, तर समाज माध्यमावर सुरू झालेली एक व्हायरल डिजिटल चळवळ आहे. आणि म्हणूनच या चळवळीचा एकच संदेश सध्या सर्वत्र व्हायरल आहे. कितीही दाबलं तरी आम्ही